इकडे थोडं बाहेर आलतो. हा का? हा. काय ग? काय विचारायला ये ना घरी. आज ना मला सवडच नाही तो अख यायला. काय सवडच नाही तो अख यायला. सवड नाही? हा थोडं कामात आहे. अय बाबा असं काय बोलून राहिला? मी घरी आहे म्हणलं माकडावानी उड्या मारीत 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 यायचं ना आता म्हणतो मला सवड नाहीये. अगं थोडं काम आहे मांग. ते काम बिम राहते बाजूला, पहिला घरी ये. काय काम आहे तो अग? काम आहे का म्हणजे आता हे विचारणं झालं का? आज असे काय प्रश्न विचार राहिला तू? नाही, येतो का नाही ते सांग मला. नाही काय अर्जंट आहे का असं? ए वाळ्या, तो डोक्यात का पाणी झालं का रे? येतोय का नाही सांग मला. बर येतो. चाल येतो. थोडा टाइम लागेल. हा ये मग. चाल. काय सांगू राहिला? काम आहे म्हण मला. आज असं का बोलतोय हा वाळ्या? बर थांब आता येऊ दे त्याला विचारतेस. वाळ्या आला वाटतं. ये ना. काय रे वाळ्या? बोल ना. तू आज एवढं चेहरा का पडलाय? काय रे तुला एवढं फोन केला तर म्हणत आता मला काम आहे आणि मी येणार नाही असं का बरं बोलला आज? अगं माग काम आहे. हा का? हा. आणि तू आज असं तोंड का बरं सोडले वाळ्या? सोडलं म्हणजे काय आता कुठं तोंड सोडलं? एवढा फ्रेश दिसतो. नाही नाही बस ना. नको बसायला मला वेळ नाही. काय बसायला वेळ नाही. काय असेल काम उभे बसायला वेळ नाही वेळ नाही तुला? नाही ना. का बरं? नाही लक्षण पाठीमाग. हा का? कामांचे आता शेती काम. म्हणजे मला हे कळत नाहीये का तू असं का बरं वागू राहिला आज? नाही तर रोज तर ये म्हणलं का उड्या मारीत मारीत यायचा, जवळ बसायचा, जवळ घ्यायचा, पप्प्या काय घ्यायचा, काय काय नाटक करायचा. हा शांता मी तुझ्यासाठी आणू का ते आणू का? आज असं काय करू राहिला तू? नाही तसं नाही काही बाई. तो मस्मा जीव होता. होता मग म्हणजे होता म्हणजे काय? होता पण आता तो कमी झाला. का बरं कमी झाला? का बर कमी झाला? हे शांता हा जाऊ दे बाई. आज होत झालं ते झालं. ते गंगेला वाईट बर का शांता. हा आपल्या दोघांचं लय प्रेम होत. हा मग होत का नाही? होत तुझं माव होत, माझं तो होत, बरोबर आहे. खूप होत. होत म्हणजे आहे ना अजून बी. अजून नाही म्हणजे आता आहे ना तुला खरं सांगून देतो मनातलं. आता झालं त्या गोष्टी आपल्या दोघांच्या झाल्या बर त्या विसरून जा. हा बर का? बर आता तुझ्यावर माझं प्रेम राहिलं नाही. काय? हा खरं सांगतो. का बरं? नाही राहिलं. ओय काय बोल राहिला तू? डोक्यात आहे का आज? काय टाकून बिकून आला काय? टाकून नाही आलो. मग शांता ऐक जरा माझा विषय तू आता सोडून दे. हा हा पहिली ना माझी बायको अशी चांगली बोलत नव्हती. हा अशी प्रेम देत नव्हती. हा आता खूप प्रेम द्यायला लागली आणि तेच प्रेम तो आवडलं माझं निसटलं आणि तिच्याक घुसलं. हा का? हा आता मला तू कोणची गरज लाग आणि त्याच्यात तुला सांगतो ऐक शांता. आता माझे पोरं पहिले लहान होते आता मोठाले झाले. आता सगळ्यांना कळायला लागलं. मग ते तुला सांगतो झालं ते झालं आपलं. हा का? इडून माणसं विसरून जा. हा म्हणजे आता माझी गरज संपली. तेव्हा तुझी बायको चांगली बोलत नव्हती तेव्हा माझ्याकडे नाक घशीत यायचा. बरोबर आहे ना? तेव्हा ते पोरं लहान होते तेव्हा माझा उपभोग घेत होता. आणि आता तुझी बायको चांगली बोलायला लागली तर आता माझ्याशी बोलत नाही. तुला सोडून देतो. माझे पोरं मोठाले झाले. हा म्हणजे आता तुला तुझा परपंच कळायला लागला. बरोबर आहे ना? हा म्हणतो परत लाज नाही वाटत तुला? हा तेव्हा मला म्हणायचा तू किती चांगली आहे, माझी बायको मला पटत नाही, तो माझ्या काळजात इकडं घर केलंय. कुठे गेलं ते काळजातलं घर? वत हा आता बायको प्रेम झालं आता काळी निघून गेलं. तुला माझी गरज राहिली नाही ना आता. म्हणून आता माझी लगेच म्हणतो माझं प्रेम नाही राहिलं मी तुला सोडणार आहे. आता मी कशी तुला सोडून देईल? तू फक्त मला सोड ना. तुझ्याकडे पाहते ना मी. वा रे वा. तरी म्हणले हा नीट का बरं माझ्याशी बोलत नाहीये? हा
अगं नीट नाही तू काल आता एक काम कर ना आता महापरपंच सुरळीत चाललाय तर चालू दे शांता. हा ना आणि मला परपंच मोडीत होता तेव्हा काय हा माझा नवरा गेल्यापासून मी तोय सोबत राहत होते तर माशी गुलुगुलू बोलत होता नको नको ते चाळे करीत होता तेव्हा मी चांगली होते हा नको नको तसं मला आम्हीच दाखवत होता मी याव करील ते याव करील आता कुठे गेलं हा आता सगळं गेलं परपंचामध्ये. हा का बर मला कसं सोडतो पाहते ना मी. शांता मी चाललो बाई आता तुझं बाजूला ऐकायला ना मला वेळच नाही राहिला. का बरं मी कशी जाऊन देईन तुला जाईल ना तुम्ही नाही आता मी चाललो बरं का मी. अय कुठं चाललाय तू ये बाय तुला जाऊन नाही देणार शिस्तीत सांगते मी ऐक ये बघ तू आतापर्यंत सोड नाही सोड वाळ्या तुला जाऊन नाही ए, देणार सोड सोड ना म्हणजे सोड. वाळे वा स्वतःला ए वाळ्या सोड का? वाळ्या जा. बापरे काही निर्लज्ज माणूस आहे हा खुशाल निघून गेलाय. एवढे दिवस मला एवढं प्रेमाचं नाटक केलंय एवढं मला फसवलं आणि आता पळून गेला. बरं मी नावाची शांती वाळ्या तुला वाटत असेल तू पळाला पण तू जात नाही मा हातून मी बघते ना आता तू कसा परपंच करतो. वा रे वा म्हणून तुझा माझा संबंध फोड नाही उचलीत साला. बर दुसऱ्या मोबाईल वरून करते हा नंबर त्याच्याकडे आहे म्हणून याच्यावरून उचलीत नाही. हॅलो हॅलो कोण आहे? अरे वाळे मी शांता. अगं तुला सांगितलं ना मला फोन करू नको. अरे ऐक ना मी काय सांगते. हा काय? तुला फोन नाही करणार मी आजपासून तुझा माझा संबंध संपलाय बरोबर आहे ना सांगितलं ना. पण एक लक्षात ठेव तुझे आतापर्यंत माझ्या सोबत केलंय ते माझ्याकडे सगळे फोटोज व्हिडिओ सगळे मी ते सगळं आणते आता अर्ध्या तासात तुझ्या घरी टच होते आणि सगळं तुझ्या बायकोला दाखवते मी काही यांनी माझ्यासोबत काय काय चाळे केले तुझ्या पोरांना दाखवते आणि आता हा असा करून राहिलाय. तुला काय वाटलं मी तुझा संसार सुखाचा होऊन देईल. शांता एवढं नको पुढे जाऊ बा. हा एवढं नको पुढे जाऊ. मग तुला लाज नाही वाटत का ज्या बाईला आपण एवढ्या दिवसापासून भरोशावर ठेवलं तिच्या सोबत राहिला तिला आपण धोका देतोय तुझी बायको आता चांगली बोलती म्हणून मी कसा तुझा परपंच होऊन देईल रे. म्हणजे तू माझा परपंच मोडतोय तर मी कसा होऊन देईल तुझा परपंच. तुझा जर नाही सुखी संसारामध्ये मी आगीचा लोळ टाकला तर मी नावाची शांती नाही. मग जाऊ दे एकूण परपंच लागला तर काला त्याच्यात पाणी होती ती. ये बघ मी सगळं घेऊन येणार आहे तिथं तुझ्या बायकोला दाखवायला आणि मग पाहतोय कशी 12 वाजते. ठीक आहे नको. हॅलो हा आता मीच तिकडे येतो नको इकडे येऊ बाई. नाही येते ना मी सगळं दाखवते फोटो बिटो तुझ्या बायकोला मी. अगं मी 5-1 मिनिटात तुझ्या पायी आलो. कसे व्हिडिओ आहे ते सगळं दाखवते ना मी. आलो जाऊ दे एवढ्या पाळीला. एवढ्या पाळीला ये मग लवकर. हा आलो. वा रे वा माझा परपंच उद्ध्वस्त करू राहिला फसू राहिला मला नावाची शांती बांधते. आलो काय म्हणते? कुठं काय म्हणते? अगं मग तू एवढी रागात कशी? राग नाही येणार का मग? तू डायरेक्ट सोडून दिलं मला. तुझी बायको चांगली बोलायला लागली तर तुला लाज नाही वाटत मग? अगं शांता काय चावलती तू? तू एवढं माव प्रेम केलं आणि मी तुला सोडील का? ऐक ना शांता तुझी मी ना अशी चेष्टा केली बाई. तुला सोडील का बाळा मी? म्हणजे तू ते म्हणत होता ते खोटं होतं? खोटं होतं. तुला खरंच वाटलं? बाबा मी किती घाबरले. इकडचं काळीज तिकडे गेलं माझं. नाही ग अगं मी आहे ना तुझ्या बरोबरच येतो. मला जर तुला सोडायचं असतं तर तो फोन केल्यावर आलो असतो का इड? आला का त्याला? नाही मी ते फोटोचं म्हणले धमकी दाखवली म्हणून तू आला. नाही ग तसं काही तू तसं नाही. अगं शांता माझं तुझ्यावर लय प्रेम आहे बाई. मी तुला मरेपोत सोडू शकत नाही.
हा एवढी गोजीरवाणी दिसती तू पायासारखी माझी बायको नाही. मी किती घाबरले माहितीये का? नाही घाबरत ती का? म्हणले हा मला खरंच सोडून देतोय का काय? नाही एक तर माझं किती प्रेम आहे हो तुझं जरी तेवढं प्रेम आहे ना तेवढं माझं आहे शांता. असं बेऊ नाही आहोत मी आहे तो आपलं पहिलं पुन्हा असं प्रेम होत तसंच राहणार आहे बाबा. माझी अजून धडधड चालू आहे हृदयामध्ये. मी म्हणले खरंच तू मला सोडून जातो काय? आणि प्रेमात आहे ना काही होऊ शकत नाही तुला. मी आहे तो माग नाही का? मग शांता मस्त तुला फुलाच ठेवील राजाच्या राणीसारखं ठेवील बर का? तुला असं फुलात ठेवील राजाच्या राणीसारखं सांभाळील. किती माझा जीव ते दिवस तुला आठवत्या का बाई? मला आठवत्या. काय करायला? काय करतोय तू? सोड मला. वाया सोड मला. अरे मारतो काय? सोड मला. सोड वाया सोड. मेली माझा परपंच उद्ध्वस्त करायला निघाली होती काय? अरे मला वाळ्या म्हणते वाळ्या. झालं एकदाच गेली एकदाची मला सोडूनच गेली तू. बरी झाली लई मांग लागली होती. जाऊ दे आता झालं हिचं काम. तर जातो माझ्या परपंचामध्ये मी. पावलं नसतं ना हिना माझा परपंच उद्ध्वस्त केला असता. हा आता माझा परपंच सुरळीत चालत आनंदात चालत. जाऊ दे मरुदी एकदाची संपली. चाल वाया आता घरी.